हाय, मी उषा स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत जी की खूपच कमी साहित्यात आणि खूपच टेस्टी होते, अशी जी की मुलांनाही आवडेल आणि मोठेही आवडीने खातील आणि तुमच्या जिभेला चव पण येईल। त्यासाठी 1 वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी बेसनाचं पीठ, हिरवी मिरची, लसूण ठेचून घेतलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि स्वादनुसार मीठ। बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं घेऊ शकता किंवा बेसन पिठातही करू शकता। मी कोथिंबीर टाकली, त्याऐवजी तुम्ही पालक किंवा मेथी काही टाकू शकता। आणि ओवा क्रश करून टाकला आहे, तर खूप घट्टही नाही पातळही नाही, असं सैलसर गोळ्या मळून घ्यायचे आपल्याला। आणि एक कापड घेऊन गोलपाटवर अशा प्रकारे थालीपीठ थापतो ना तसं थापून घ्यायचे आणि असे होल पाडून घ्यायचे आणि वरून तीळ टाकायची आणि तव्यावर बघू शकता अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही कमीच राहू द्यायची आणि तेल टाकायचं आपल्याला। तेल टाकून आलटून पालटून मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही कलरही किती छान दिसतोय आणि मुलं खूप आवडीने खातात। मुलंच नाही तर मोठ्यांनाही आवडेल, करून बघा। आणि अगदी घरच्या साहित्यात पौष्टिक असे कोंडाळे तयार होतात आणि मुलं भाकरी खायलाही नाटकी करतात, पोळीच मागतात। मग अशा प्रकारे करून दिलं ना तेही आवडीने खातात, करून बघा। कमीच आचेवर भाजायचं आहे, गॅसची आच ही जास्त करायची नाही। बघा किती छान दिसतोय। आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, मुलं फोटोही काढू देत नव्हते, ते बघून देच करत होते। चला बाय।